हनुमंत मार्चला होती सुरुवात. पहिला बॉल टॅप करण्याचा प्रयत्न पहिल्याच बॉलवर डब्ल्यूच्या बॅट मधून चौकार. हे आमचं भीमनगर दादा आमचं भीमनगर आमचं भीमनगर दादा आमचं भीमनगर. पहिल्याच बॉलवर डब्ल्यूच्या बॅट मधून हा चौकार आलाय. सचिन शिवशरणच्या बॅट मधून सचिन शिवशरण गोलंदाजी करतायत. त्यांच्या विरोधामध्ये चौकार आलाय. पुढचा बॉल सोडून दिलाय. ऑफस्टंपच्या बाहेर बॉल रिलीज झाला. अवंतरदा मिळेल. अवंतरच्या मदतीने टीमची धावसंख्या 5 च्या आकड्यावर. नॉन स्ट्राईकिटला अर्जुन आहेत. स्ट्राईकिटला डब्ल्यू ही जोडी मात्र देवांश शेठ. पहिला चेंडू पाहायला गेला तर चौकार आलाय. दुसरा चेंडू व्हाईट बॉल. बरी टीमची धावसंख्या ती धावफलकावर 5. पुढचा बॉल टॅप करण्याचा प्रयत्न फटका फसलाय. टायमिंग जुळलं नाहीये. एलिव्हेशन देखील मिळालं नाहीये. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 2 बॉलचा खेळ झालाय. 5 धावा. लाईन मिस केली यावेळेस. व्हाईट बॉल हाताळला. धाव घेण्याचा प्रयत्न. फलंदाज इथे अर्जुन मात्र बाद होते. कुठं बी जावा चर्चा असती ज्याची गाव भर. हे कुठं बी जावा चर्चा असती ज्याची गाव भर. हे आमचं भीमनगर दादा आमचं भीमनगर आमचं भीमनगर दादा आमचं भीम. टीमची धावसंख्या आहे ती म्हणजे 6. नो बॉल हाताळला गोलंदाज सचिन शिवशरणने. बॉल काउंट होईल. टीमची धावसंख्या ती 6. 3 बॉलचा खेळ झालाय. पुढचा बॉल टॅप करण्याचा प्रयत्न. खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय. 4 बॉलचा खेळ झालाय. टीमची धावसंख्या ती 6. पुढचा बॉल टॅप करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. चांगली फिल्डिंग. सचिन शिवशरण पगले षटक हाताळत आहेत. डॉट बॉल पाहायला मिळतोय. आणि आता शेवटचा 1 बॉल शिल्लक. पुढचा बॉल टॅप करण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या खेळाच्या नंतर टीमची धावसंख्या ती धावफलकावर 1 गडी बाद 6 धावा. देवांश शेठ नाणेफेक हारल्यानंतर बॅटिंग करण्याचं आमंत्रित केलं. डब्ल्यू मात्र स्ट्राईकिंगला पाहायला मिळतात. त्यांच्या बॅटमधून एक चौकार आलाय. नॉन स्ट्राईकिंगला आपल्याला पाहायला मिळत आहेत. जयंत नवीन फलंदाज बॅटिंगसाठी आले. 4 षटकाची मॅच. पहिल्या फेरीतले सामने 4 षटकाचे राहतील आणि दुसऱ्या फेरीतील सामने हे 3-3 षटकाचे होतील याची नोंद घ्या. तर दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज लव कांबळे. लव कांबळेच्या माध्यमातून एक स्पर्धा आम्ही पाहिली की शिवसेना चषक अतिशय भव्य आयोजन त्या स्पर्धेचं लव कांबळेच्या माध्यमातून राहिलं. पण यावेळेस आपल्याला या स्पर्धेमध्ये लव कांबळे देखील खेळताना दिसत आहेत. इन ऍक्शन मध्ये गोलंदाजीसाठी आलेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल टॅप केलाय समोरच्या दिशेने. डब्ल्यूच्या बॅट मध्ये चौकार. लव कांबळेचं स्वागत चौकाराने केलंय. डब्ल्यू सध्या खूप चांगली बॅटिंग करतायत. 2 चौकार तब्बल आतापर्यंत त्यांनी ठोकले त्या मॅच मध्ये. पुढचा बॉल खूप चांगला फटका. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता कमबॅक करणारा चेंडू पाहायला मिळाला लव कांबळेच्या माध्यमातून. दुसरा बॉल हातात असताना लव कांबळेचा डॉट बॉल आलाय. 2 बॉलचा खेळ झालाय. टीमची धावसंख्या धावफलकावर 10. खराब चेंडू. खराब बॉल हाताळलाय. गोलंदाज लव कांबळेच्या माध्यमातून 9+1 अशा 2 धावा मिळतील. 2 धावाच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल आता 12 या आकड्यावर. 12 धावसंख्या डबल डिजिट मध्ये आता धावसंख्या कन्वर्ट झाली ती म्हणजे 12. पुढचा बॉल पाहायला मिळतोय. खूप चांगला चेंडू. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता देखील पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये लव कांबळे चांगली गोलंदाजी करतात. पुन्हा एकदा पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होतील.
खूप चांगला चेंडू, खूप चांगला बॉल हाताळला गोलंदाज. पुन्हा एकदा लव कांबळेच्या माध्यमातून पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. टीमची धावसंख्या ती 4, धावा आहेत धापलकावर 12. पुन्हा एकदा गोलंदाजी सज्ज होती लव कांबळे. खराब चेंडू हाताळलाय. नो बॉलची घोषणा पंच करतात, म्हणजे अव्वंतर धाव मिळेल. अव्वंतरच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल 13 धावसंख्येवर. 13 धावा. दुसरं षटक सध्या प्रगतीपथावर आहे लव कांबळे. सध्या इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्राईक डब्ल्यू. पुढचा बॉल बॅटची टॉप एज, फलंदाज बाद, बॅटर आउट डब्ल्यू. लकी गुलामी का टूट गया चाल, ये भिखारी बने हैं माला माल, ये है मेरे भीम का कमाल. गुलामी का टूट गया चाल, ये है मेरे भीम का कमाल. गुलामी का टूट गया चाल, ये है मेरे भीम का. नवीन फलंदाज सागर आपल्याला पाहायला मिळतात. लहू कांबळेला विकेट प्राप्त केले आणि चांगली गोलंदाजी करतात. 13 धावसंख्येवर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. देवांश 8. खूप चांगला बॉल, फटका देखील खूप चांगला आहे. बॉल चाललाय गोषकी क्षेत्रामध्ये. 2 षटकाचा खेळ संपला. 2 षटकाखेर टीमची धावसंख्या आहे ती 2 गडी बाद, 14 धावसंख्या. 14 धावा आहेत. 2 षटकाचा खेळ संपलाय. 14 धावा, 14 रन धावफलकावर आहेत. देवांश 8 नाणेफेक त्यांनी गमावली होती. 14 रन, 14 1-4. षटक क्रमांक 2 संपल्यात. 2 षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या ती धावफलकावर 14. चला थोडं फास्ट क्रिकेट खेळा. आणि आमचे मान्यवर देखील स्पर्धा एन्जॉय करतात, मॅच एन्जॉय करतात, मॅच मात्र पाहत आहेत. त्यांचं देखील आम्ही सरचे स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. अनेक मान्यवर उपस्थित आहेत त्या स्पर्धेमध्ये. करण सावंत यांच्याकडून कॅश प्राइज आलाय, जो आदरणीय विनोद निकाळजे साहेबांचा जो समोरच्या दिशेनं बॅनर आहे, त्या बॅनरला जर चेंडू लागला तर रोख रुपये 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. पहिलाच बॉल टॅप केलाय, ऑन साइडला दिशा दिली. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. जयंतच्या बॅट मधून चौकार. पहिलाच बॉल गोलंदाज गणेशने खराब चेंडू हाताळला. यावेळेचा बॉल देखील जयंतच्या बॅट मधून आणखी एक चौकार. पोरा अरे पोरा, तू साहेब झालास मोठा, बाबासाहेबांच्या पुण्याला. टीमची धावसंख्या धावफलकावर ते म्हणजे 23 धावा. 1 बॉलचा खेळ झालाय. गोलंदाज गणेश पुढचा बॉल सोडून दिलाय. लेग स्टंपच्या बाहेर बॉल हा रिलीज झाला. वाईट +1 अशा 2 धावा मिळतील. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 25 धावा. एकच बॉलचा खेळ झालाय. 1 बॉल फक्त झालाय. 5 बॉल अजूनही शिल्लक. तिसरं षटक सध्या प्रगती पथावर. गणेश थोडेसे महागडे ठरतायत. नो बॉल. खराब चेंडू पुन्हा एकदा पाहायला भेटतोय. अजून एक अवांतर धाव मिळेल. टीमची धावसंख्या 26 धावसंख्या पाहायला भेटते. फलकावर खराब गोलंदाजी पाहायला भेटते. गणेशच्या माध्यमातून चर्चा होतीये, कारण की 2 षटकांमध्ये फक्त 14 धावा आल्या. त्यानंतर त्याला या षटकाला सुरुवात झाली. आतापर्यंत पाहायला गेलं तर गोलंदाजने 11 धावा खर्च केल्यात. 1 चेंडूचा फक्त खेळ झाला तिसऱ्या षटकामध्ये आणि धावा खर्च केल्यात त्यांनी 11. पुन्हा एकदा पुढचा बॉल गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळते. गणेश जयंत सध्या खूप चांगली बॅटिंग करतात. 2 चौकार आतापर्यंत आलेत. पुढचा बॉल ऑन साइडला चांगला फटका. जयंतच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. 2 वर्ष झालं एकच ऐकतोय की जयंती नाचून नाही तर वाचून करायची. वर्षभर वाचतोयच हो, पण एक दिवस आमचा असतो आणि आम्हाला नाचायचंय. लावा गाणं. काळजावरी कोरल ना. थँक्यू.
दीपक दाभाडे यांच्याकडून हॅट्रिक चौकारासाठी 500. या वेळेचा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक चौकार जयंतच्या बॅटमधून. डीजे तीन बॉलचा खेळ झालाय. टीमची धावसंख्या दाखल करते म्हणजे 34. खराब गोलंदाजी, महागडं षटक गणेश. आतापर्यंत 3 बॉल हाताळल्यात आणि 20 धावा खर्च केल्यात. पुढचा बॉल देखील ऑन साइडला जयंतच्या बॅट मधून. अजून एक चौकार. खूप चांगली बॅटिंग जयंत. गणेशच्या विरोधामध्ये आक्रमण केले जात आहे. टीमची धावसंख्या दाखल करते म्हणजे 38. 38 धावा धावफलकावर लागल्यात. टीमची धावसंख्या 38. काय बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 38 धावा. जयंत सेट झालेत. जयंत मात्र आक्रमण करतायत आणि गणेशच्या गोलंदाजीवर आक्रमण केलं जात आहे. पुढचा बॉल टॅप करण्याचा प्रयत्न. नो बॉल. खराब चेंडू, खराब गोलंदाजी पाहायला मिळते. अवांतर धाव मिळेल. टीमची धावसंख्या 39 धावा. 2 षटकामध्ये 14 धावा होत्या आणि या षटकामध्ये धावसंख्या पाहायला भेटते 39. खराब बॉल. पुन्हा एकदा खराब चेंडू हाताळला गोलंदाज गणेशने. अजून एक अवांतर धाव मिळेल. टीमची धावसंख्या ती 40 म्हणजे आतापर्यंत 26 धावा या षटकामध्ये आल्यात. खराब चेंडू. पुन्हा एकदा बॉल जाईल बाउंड्रीच्या बाहेर. नो बॉल आणि त्यावर चौकार म्हणजे 5 धावा ऍड केल्या जातील. खराब गोलंदाजी. आतापर्यंत पाहायला गेलं तर 31 धावा या षटकामध्ये आल्यात. पुढचा बॉल. हा बॉल देखील बाउंड्रीच्या बाहेर. हम तो आशिक हैं, भीम जी पे मरते हैं, नाम पर उनके देंगे कुर्बानी. मुझे दुनिया कहे पागल, मुझे दुनिया कहे पागल, मुझे दुनिया कहे पागल. मैं भी खुदा दीवाना हूँ, मैं भी खुदा दीवाना हूँ. काय बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. जयंतनी मात्र या मॅच मध्ये, या षटकामध्ये अक्षरशः चौकाराची आतिषबाजी केली आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 50 धावा. अजूनही 2 बॉलचा काही शिल्लक. हा बॉल पाहायला मिळतात पुन्हा एकदा. नो बॉल. अजून एक नो बॉलची एक धाव मिळेल म्हणजे टीमची धावसंख्या 51. पुढचा बॉल टॅप करण्याचा प्रयत्न. बॅटची एज. कुठली धाव मिळणार नाही. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. फक्त टीमची धावसंख्या 51. शेवटचा 1 बॉल शिल्लक. सदतीस धावा आतापर्यंत या षटकामध्ये आल्यात. पुढचा बॉल टॅप केलाय. हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटच्या बॉलवर आलाय चौकार. एक भयान रात्रीला पडतं पण पडलं, पडतं पण पडलं, मन त्यातच घडलं, कळकळ कमालचा. टीमची धावसंख्या ती 55 धावा. 2 षटकामध्ये 14 धावा होत्या. या षटकामध्ये 41 धावा गणेशनी खर्च केल्यात. तिसरं शेवटचं षटक विकास. स्ट्राईक एंडला आपल्याला सागर. 41 धावाचं महागडं षटक आपल्याला पाहायला मिळालं.
पुढचा बॉल टॅप करण्याचा प्रयत्न, फटका फसला, आडव्या बॅटने हा फटका खेळायचा होता. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. चौथ्या षटकाला सुरुवात मात्र डॉट बॉलने झाली आहे. धावसंख्या आता रोखावी लागेल विकासला. 55 धावा धावफलकावर आहेत. तब्बल 55 धावा आतापर्यंत धावफलकावर लागल्यात. 2 षटकामध्ये 14 धावसंख्या होत्या. तिसऱ्या षटकाला गणेशची सुरुवात केली. 41 धावा त्या षटकामध्ये आल्यात. पुढचा बॉल टॅप करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा फटका फसलाय. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. विकास खूप चांगली गोलंदाजी करतात. अशा गोलंदाजी अपेक्षित असेल. धावसंख्या रोखायची. बऱ्याच धावा आतापर्यंत खर्च केल्यात आपल्या टीमने. आपल्या मॅच मध्ये सावरायचंय. आपल्याला धावसंख्या रोखायची आहे आणि प्रयत्न खूप चांगल्या पद्धतीचे पाहायला भेटत आहेत. गोलंदाज विकास कमबॅक करून देतात आपल्या टीमसाठी. 4 बॉलचा खेळ शिल्लक. टीमची धावसंख्या 55. 4 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे या मॅच मध्ये. पहिल्या इनिंग मध्ये टार्गेट सेट करतील देवांश 8 विरुद्ध आरव 8B असा सामना सध्या मैदानाच्या आतमध्ये रंगतदार पाहायला मिळते. पुढचा बॉल फटका हा देखील फसलाय. बॉल चाललाय गोलशंकी क्षेत्रामध्ये. सिंगल या बॉलवर मिळेल. टीमची धावसंख्या 56. बॉल आहे. एक धाव मिळेल. 56 धावा धावफलकावर आहेत. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक. तीन बॉलचा खेळ झालाय. टीमची धावसंख्या ती 56. पुढचा बॉल बॅटची एज. बॉल चाललाय गोशांकी क्षेत्रामध्ये. सिंगल मिळेल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 57 वर. दिनू कांबळे यांच्याकडून 2 चौकारासाठी 500 रुपये आलेत. सागर दाभाडे यांच्यासाठी 2 चौकारासाठी 500. दिनू कांबळे गोलंदाजी करतायत. विकास सध्या 4 बॉल आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने. यावेळेचा फटका. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. सागर दाभाडेच्या बॅट मधून क्रॅकिंग चौकार. खूप चांगला फटका. टीमची धावसंख्या 61. 61 धावा. या बॉलवर जर सागरने चौकार मारला दिनू कांबळे यांच्याकडून 500 रुपये. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. शेवटचा 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे. एक चेंडू मार शिल्लक आहे. एक चेंडूचा चौकार मारला. सागर दाभाडे यांना 500 रुपयाचा कॅश प्राइज. शेवटचा बॉल विकास राईट आर्म राउंड द विकेट. खूप चांगला बॉल. खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. षटक क्रमांक 4 संपतायत. 4 षटकाचा खेळ संपलाय आणि टीमची धावसंख्या धावफलकावर 61 म्हणजे 62 धावाचं लक्ष या मॅच मध्ये. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. तत्पूर्वी ज्या मान्यवरांचं आगमन झालं आपण त्यांचा सन्मान करू. त्याआधी मान्यवराला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला आपण पुष्प अर्पण करायचंय. सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला आपण फूल अर्पण करणार आहोत. विश्वरत्न, भारतरत्न, भारतीय राज्य संघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आम्ही पुष्पमात्र अर्पण करत आहोत. आदरणीय विनोद निकांजे साहेब, त्याचबरोबर आदरणीय नानासाहेब वाघमारे, त्याचबरोबर दिलीप ढेकळे साहेब, अविनाश कदम, जयंत मगरे, शुभम चोरगे, विशाल कडवरे, दीपक निगडे, राजेश देवकर, पांडुरंग तोरबोले असे अनेक मान्यवर उपस्थित आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये विश्वरत्न, भारतरत्न, भारतीय राज्य संघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला आपण पुष्प अर्पण करत आहोत.
चला आपण फिल्डिंग लावून घ्यायची मान्यवराच्या शुभाच्या मी फुल अर्पण झाले गेले की मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. सर्व मान्यवरांच्या शुभ विजय सो विजय सो तरी सर्व मान्यवरांचे शुभ असते आपल्या भारताचे संविधानाचे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला आपण मानवंदना करून त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देत आहोत. विश्वरत्न भारतरत्न भारतीय राज्य संघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देखील आम्ही मानवंदना अर्पण करत आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून सामना सध्या सुरू आहे. 61 धावा हा 62 धावा माफ करा 62 धावा बनवायचा सामना जिंकण्यासाठी 62 म्हणजे 62 धावाचं लक्ष आहे. देवांश 8 या टीमने उभं केलंय आरव 8B संघासमोर. चला मॅच चालू करा. चला मॅच चालू करायचे. चला आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आपण शुभ सन्मान मान्यवराचा करणार आहोत. पहिला सन्मान करतील या स्पर्धेचे मुख्य आयोजक. मी विनंती करेल करणदादा सावंत भाई यांना की आपल्या शुभ हस्ते आदरणीय विनोदजी निकाळजे साहेबांचा शुभ सन्मान आपण करावा आणि साहेबांना देखील विनंती करतो की हा सन्मानाचा स्वीकार आपण करावा. चला मॅच 2 मिनिटं थांबवायचे. मान्यवराचा आपण शुभ सन्मान इथं करणार आहोत. या स्पर्धेचे मुख्य आयोजक ज्यांच्या संकल्पनेतून ही क्रीडा स्पर्धा साकार झाली मिशन मॅन विनोद निकाळजे साहेब चषक यांच्या माध्यमातून क्रीडा स्पर्धा भरवण्यात आली. करण सावंत यांच्या शुभ हस्ते आदरणीय विनोदजी निकाळजे साहेबांचा शुभ सन्मानाचा 2000 टाळ्या होऊन जातात मित्रांनो. दादांचा शुभ सन्मान करण सावंत यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे. त्याचबरोबर मी पुढच्या सन्मानासाठी विनंती करेल बिभीषण समुदे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आदरणीय नानासाहेब वाघमारे साहेबांचा शुभ सन्मान आपण करावा. बिपिन समुदे यांच्या शुभ हस्ते आदरणीय नानासाहेब वाघमारे साहेबांचा शुभ सन्मान आमच्या या मुख्य व्यासपीठावर संपन्न होत आहे. मायाची उद्गार शाल प्रेमाचं आपुलकीचं आणि सौंदर्याचं पुष्पगुच्छ देऊन यांचा सन्मान येत होत आहे. पुढील सन्मानासाठी मी विनंती करेन जनार्दन यांना की आपल्या शुभ हस्ते आपण दिलीप ढेकळे यांचा सन्मान आपण करायचा आहे. मान्यवर उपस्थित आहेत दिलीप ढेकळे यांचा शुभ सन्मान जनार्दन यांच्या शुभ हस्ते आपण संपन्न करत आहोत. महाराष्ट्राचं महावस्त्र म्हणजे मायाची उद्गार शाल आणि प्रेमाचं आपुलकीचं सौंदर्याचं पुष्पगुच्छ देऊन आपण आदरणीय दिलीप ढेकळे साहेबांचा देखील शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर संपन्न होत आहे. पुढील सन्मान करण्यासाठी मी विनंती करेल राहुल मगरे. तर पुढील सन्मानासाठी मी विनंती करेल राहुल मगरे आपल्या शुभ हस्ते आदरणीय अविनाश कदम यांचा आपण शुभ सन्मान आपण करायचा आहे. आदरणीय अविनाश कदम साहेब देखील उपस्थित आहेत त्यांचा देखील शुभ सन्मान आमच्या या व्यासपीठावर संपन्न होत आहे. राहुल मगरे यांच्या शुभ हस्ते हा संपन्न
सत्कार संपन्न होत आहे. पुढील सन्मानासाठी विनंती करेल मुकेश बोदडे यांच्या शुभ हस्ते पुढील सन्मान आम्ही सन्मानित करत आहोत. जयवंत मगरे साहेबांना हा सन्मान आपण स्वीकारायचा आहे. जयवंत मगरे साहेब हे देखील उपस्थित आहेत, त्यांचा देखील शुभ सन्मान. जयवंत मगरे साहेब यांचा सन्मान करतील. मुकेश बोदडे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न होत आहे. ते देखील उपस्थित आहेत. आदरणीय जयवंत मगरे साहेब यांचा शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर संपन्न होत आहे. पुढील सन्मानासाठी विनंती करेन मी गौतम सपकाळे, आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे. सन्मान शुभम चोरगे साहेबांचा हा सन्मान करतील. तो म्हणजेच गौतम सपकाळे यांच्या शुभ हस्ते शुभम चोरगे साहेबांचा सन्मान आता संपन्न होत आहे. तर पुढील सन्मानासाठी विनंती करेल शुभम कांबळे, आपल्या शुभ हस्ते विजय कडवेकर साहेबांचा शुभ सन्मान करायचा आहे. शुभम कांबळेंच्या शुभ हस्ते विजय कडवेकर साहेबांचा शुभ सन्मान आमच्या या मुख्य व्यासपीठावर संपन्न होत आहे. मायाची उद्गार शाल, प्रेमाचं आणि आपुलकीचं हे पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान आमच्या या मुख्य व्यासपीठावर संपन्न होत आहे. पुढील सन्मानासाठी ऋतिक माने यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते दीपक निगडे साहेबांचा आपण शुभ सन्मान करायचा आहे. ऋतिक माने आपल्या शुभ हस्ते आपण राजेश देवकर साहेबाला की आपला आपला हा सन्मान स्वीकारायचा आहे. लहू कांबळेच्या शुभ हस्ते राजेश देवकर साहेबांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावर संपन्न होत आहे. आणि विनंती करेल पुढील सन्मानासाठी रोहन झुंजाळे की आपल्या शुभ हस्ते पांडुरंग तोरबुले यांचा शुभ सन्मान आपण करायचा आहे. ते देखील उपस्थित आहेत. आदरणीय पांडुरंग तोरबुले साहेब यांचा देखील शुभ सन्मान. रोहन यांच्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न होत आहे. पुढील सन्मानासाठी विनंती करेल अर्शांत, आपल्या शुभ हस्ते आदरणीय फास्टर शशी कांबळे यांचा शुभ सन्मान आपण करायचा आहे. अर्शांत डोंगळे यांना विनंती करतो की अर्शांत डोंगळेच्या शुभ हस्ते फास्टर शशी कांबळे यांचा शुभ सन्मान आपण करायचा आहे. त्याचबरोबर पुढील सन्मान करतील सुनील भाऊ साहेब. सुरेख फटका पाहायला मिळाला. आणि विनंती करेल नानासाहेब, आपण देखील क्रिकेट एन्जॉय करायचं, बॅटिंग करायचे. साहेबांच्या नंतर आपण देखील बॅटिंग करायची आहे. आणि क्रिक लाईव्हच्या माध्यमातून देखील चांगलं प्रेक्षेपण पाहायला मिळतं. युट्यूबच्या माध्यमातून चांगलं कॅमेरा वर्क कॅमेरामॅनच्या माध्यमातून पाहायला मिळते. नानासाहेब देखील एन्जॉय करतायत. खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. संपूर्ण मान्यवरांचा आम्ही आभार व्यक्त करतो. मुलाचं योगदान या स्पर्धेला त्यांच्या माध्यमातून राहिलं आहे. अनेक मान्यवर आज या स्पर्धेला उपस्थिती दाखवली आहे आणि सर्वच मान्यवरांचा आम्ही सन्मान देखील केला आहे. आणि तेच मान्यवर आता क्रिकेट एन्जॉय करतायत. आपल्याला पाहायला भेटतंय आपल्या स्क्रीनवर. आदरणीय नानासाहेब बॅटिंग करतायत, गोलंदाजी करतायत. नेक्स्ट मॅचचा टॉस देखील झालाय मान्यवराच्या शुभ हस्ते. खूप चांगला फटका पाहायला मिळतोय.
सर्व मान्यवरांचं आरव 8 क्रिकेटच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करतो की आपण मोलाचा वेळ या स्पर्धेला दिल्याबद्दल आम्ही आभार व्यक्त करतो. आणि जाऊया या मॅचच्या दिशेने. मान्यवर रजा घेत आहेत. चला मॅच आपण चालू करायचे. पंच एकशे 62 धावाचं लक्ष या मॅच मध्ये. ते म्हणजेच आरव 8 बी या टीम समोर खूप चांगली बॅटिंग केली जयंतने. या मॅच मध्ये तब्बल 3ऱ्या षटकामध्ये त्याने 41 धावा कुठल्या. त्यामुळे टीमची धावसंख्या 62 या आकड्यावर पाहायला मिळते आपल्याला. 4 षटकाचा सामना, पहिल्या फेरीतील 4 षटकाची लढत आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. विपुल स्ट्राइक एंडला सचिन. पहिलाच बॉल टॅप केलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सचिनच्या बॅट मधून पहिल्या बॉलवर क्रॅकिंग चौकार. नसा नसात आमच्या जोर, आम्ही भीमरायाची पोर. हल्ला नसतो पाठीवर, वारा असतो छातीवर. पहिल्याच बॉलवर सचिनने केला वार. गोलंदाज आहे विपुल. स्ट्राइक एंडला सचिन. पुढचा बॉल खराब. खराब चेंडू हाताळलाय. टीमची धाव संख्या 5 या आकड्यावर जाऊन पोहोचते. सचिन आणि सुधीर ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिल्या बॉलवर चौकार आला. त्यानंतर ज्याला आपल्याला पाहायला मिळतंय खराब बॉल. खूप चांगला फटका पाहायला मिळतो पुन्हा एकदा सचिनच्या बॅट मधून. बॉल सीमारेषेच्या बाहेर. 4-4-4 चौकार. खूप चांगला फटका पाहायला मिळाला. अशा पद्धतीची बॅटिंग करावीच लागेल आरव 8 बी टीमला हा सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा पुढचा बॉल. खूप चांगला फटका. बॉल चाललाय घोषंकी क्षेत्रामध्ये. या बॉलवर सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 10 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 62 धावाला उत्तर देत आहेत आणि चांगल्या पद्धतीने उत्तर देत आहेत. 2 चौकार आतापर्यंत सचिनच्या बॅट मधून आलेत. अशाच फटकेची अपेक्षा असलेल्या मॅच मध्ये नो बॉल. खराब चेंडू हाताळलाय. गोलंदाज विपुल हा गोलंदाज आहे. नो +1 अशा 2 धावा ऍड केल्या जातील टीमच्या धाव संख्येमध्ये. टीमची धाव संख्या ती 12. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल. चूक केले गोलंदाज विपुलने. सरळ फेकून दिलं सीमारेषेच्या बाहेर. अजून एक चौकार सचिनच्या बॅट मधून. टीमची धावसंख्या ती 16. हर्षण डोंगळे यांच्याकडून कॅश प्राइज झाले सचिनसाठी. 2 बॉल मध्ये 2 चौकार मारले. 500 रुपयाचा कॅश प्राइज. पुढचा बॉल. स्ट्राइक एंडला सचिन पाहत आहे. खूप चांगली बॅटिंग करतात. 3 चौकार आतापर्यंत ठोकले त्या मॅच मध्ये. टीमची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती म्हणजे 16 धावा. पुढचा बॉल फटका फसलाय. धाव घेण्याचा प्रयत्न होणार नाही आणि डॉट बॉल पाहायला मिळतोय. 5 बॉलचा खेळ झालाय. टीमची धावसंख्या ती 16. शेवटचा 1 बॉल शिल्लक. 62 धाव्याला उत्तर देत असतात त्यांना टीम आरव 8 बी संघ. शेवटचा 1 बॉल शिल्लक. फुलटॉस बॉल. पुन्हा एकदा चूक केले आणि सचिन या बॉलला फेकून दिले सरळ सीमारेषेच्या बाहेर. अजून एक चौकार. चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 20 या आकड्यावर. DJ मानव. पांढरी साडी
62 धावेला उत्तर देत असताना काय बॅटिंग करतायत सचिन मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत 4 चौकार या पहिल्या षटकामध्ये ठोकलेत. स्ट्राईक एंडला आता सुधीर आलेत. दुसरं षटक हाताळण्यासाठी दीपक दाभाडे गोलंदाजीसाठी राईट आर्म राऊंड द विकेट सज्ज झालेत. पहिला बॉल टॅप करण्याचा प्रयत्न, धावचीची संधी आहे. डेंजर एंडला सचिन धावतायत. सिंगल आली या बॉलवर. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 21 धावा. दुसरं षटक दीपक आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल खूप चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळाला. खूप चांगला बॉल, खूप चांगला चेंडू हाताळलाय गोलंदाज दीपकने आणि डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. टीमची धावसंख्या ती 21 धावा आहेत. दापलकर पुन्हा एकदा सज्ज होईल. राईट आर्म राऊंड द विकेट दीपक आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप चांगले 2 बॉल आतापर्यंत हाताळलेत. पुढचा बॉल फुलटॉस बॉल. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते जयंतच्या माध्यमातून. ज्या जयंतने या मॅच मध्ये 41 धावा कुठल्या तिसऱ्या षटकामध्ये, तोच जयंत आपल्याला फिल्डिंग करताना पाहायला मिळतोय. चांगली फिल्डिंग डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. हा बॉल देखील खूप चांगला आहे. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 21 वर अजून थांबली आहे. खूप चांगली गोलंदाजी. 4 बॉल आतापर्यंत हाताळले. टीमची धावसंख्या ती 22. 4 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. दुसरं षटक सध्या प्रगतीपथावर. पुढचा बॉल लो बॉलची घोषणा. नो बॉल पाहायला मिळतोय. आपण तर धाव मिळेल. टीमची धावसंख्या 23 वर जाऊन पोहोचते. शेवटचा 1 बॉल शिल्लक. 4 बॉल झालेत, माफ करा. 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. खराब चेंडू पाहायला मिळतो. पुन्हा एकदा एक अभ्यंतर धाव खर्च केली जाईल दीपक दाभाडेच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या 24 जाऊन पोहोचते. पुन्हा एकदा पुढचा बॉल टॅप केला आहे. बॉल जाईल सीमा रेषा बाहेर. 4 धावा. खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या 28 वर जाऊन पोहोचते. सचिन खूप चांगली बॅटिंग करतात. खूप चांगला फटका, खूप चांगली फिल्डिंग. धावचीची संधी. बॅटर आउट. डीजे Pachora, number 1, DJ, Sagar. थँक्यू. काय थ्रो केला. बॅटर आउट झालेत. ते म्हणजे सुधीर. धावसंख्या ती 28. 2 षटकाचा खेळ संपलाय. 28 धावा दाफलकर आहेत. नवीन फलंदाज विकास आपल्याला पाहायला मिळतात. सचिन सध्या खूप चांगली बॅटिंग करतात. आतापर्यंत 5 चौकार त्यांनी ठोकले त्या मॅच मध्ये. महत्वपूर्ण जोडी असेल आता सचिन आणि विकास हे 2 बॅटर. 2 षटकाचा खेळ झालाय. टीमची धावसंख्या ती 28 धावा आहेत. 12 चेंडू आणि 34 धावसंख्येची आवश्यकता. ते म्हणजे आरव 8B टीमला. खूप चांगला बॉल, खूप चांगला चेंडू पाहायला मिळतोय. सागर गोलंदाजीसाठी आले. सागर दाभाडे. मागचं षटक दीपक दाभाडेने हाताळलं. आता मात्र सागर दाभाडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू प्रभावित केलं सचिनला. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड विकेट. दुसरा बॉल लाईन मिस केली यावेळेस. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. अवंतर धाव मिळेल. टीमची धावसंख्या 29. दिनू कांबळे यांच्याकडून आहेत 2 विकेटसाठी 500 रुपये. सागर दाभाडेसाठी
टॅप केलाय ऑन साइडला क्लिअर केलाय बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर 4 धावा चौकार. खूप चांगला फटका पाहायला मिळतो सचिनच्या बॅट मधून. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 33 च्या आकड्यावर. 33 धावा 10 फलकावर लागल्यात. पुन्हा एकदा पुढचा बॉल सागर राईट अराउंड द विकेट सज्जल स्ट्राईक एंडला सचिन. पुढचा बॉल टॅप केला पुन्हा एकदा बॉल जाईल बाउंड्रीच्या बाहेर. अजून एक चौकार सचिनच्या बॅट मधून. तीन बॉलचा खेळ झालाय 37 धावा ते धाव फलकावर लागल्यात. खूप चांगले बॅटिंग करतायत सचिन या मॅच मध्ये. सागर या गोलंदाजावर केलं जातं आक्रमण. खराब चेंडू नो बॉल हाताळलाय म्हणजे अव्वंतर धाव मिळेल टीमला. टीमची धावसंख्या आता 38. एक गडी बाद 38 धावा धाव फलकावर. सागर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होताना 3 बॉल आतापर्यंत झालेत. 3 अजूनही शिल्लक आहेत. लाईन मिस केली लाईन खराब आहे. वाईट +1 अशा 2 धावा आता स्कोर बोर्ड मध्ये ऍड केल्या जातील. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 40 धावसंख्या लागते धाव फलकावर. अजूनही 22 धावा बनवायच्या आहेत. अर्जुन यांच्याकडून 2 विकेटसाठी म्हणजे हॅट्रिक विकेटसाठी 5000 असेल. हा पण खराब चेंडू हाताळलाय. वाईट +1 अशा 2 धावा ऍड केल्या जातील. टीमची धावसंख्या ती 42. 20 धावा बनवायच्या आहेत. बॉल शिल्लक आहेत तुमच्याकडे आता 9 बॉल 9 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज. 62 धावाला उत्तर देताना असताना काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सध्या करतात सचिन आपल्या टीमसाठी. सागर आता 3 बॉल अजूनही शिल्लक आहे त्या षटकामध्ये. पुन्हा एकदा फुलटॉस पुन्हा एकदा फटका खूप चांगला आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक चौकार सचिनच्या बॅट मधून. खूप चांगली बॅटिंग काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये सचिन करतायत. 62 धावा आपल्या टीमला बनवायच्या आहेत आणि काय बॅटिंग करतात मैदानाच्या आतमध्ये. लाजवाब फटकेबाजी पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 46. 16 धावा बनवायचे आहेत. बॉल शिल्लक आहे तुमच्याकडे 8 चेंडू 16 धावा. पुढचा फटका हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 चौकार. काय बॅटिंग सचिन सध्या मैदानाच्या आतमध्ये करते. तुफानी बॅटिंग 50 धावा धाव फलकावर आहेत. पाच बॉल झाले शेवटचा 1 बॉल शिल्लक. सचिन वैयक्तिक 39 धाव संख्येवर हा खेळतोय. धाव संख्या आहे धाव फलकावर ते म्हणजेच 50. 12 धावा अजूनही जिंकण्यासाठी करायच्या आहेत. बॉल शिल्लक आहेत 7. 39 धावा वैयक्तिक सचिन हा खेळतोय. शेवटचा 1 बॉल फुलटॉस बॉल आणि हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. ना भाला ना भरती मागाव पाहिजे ना भाला ना भरती मागाव पाहिजे पण तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे अरे तुझ्या रक्तामधला भीमराव. 43 धावा वैयक्तिक 43 धाव संख्येवर हा सचिन बॅटिंग करतोय. 62 धावाला उत्तर 6 मध्ये 8 रनची गरज आहे. धाव संख्या झाली ती 54. 62 धावाचं लक्ष्याचा मॅच मध्ये आणि आता 6 बॉल मध्ये करायच्यात 8. खूप चांगली बॅटिंग 43 धावा तब्बल सचिन या मॅच मध्ये केल्यात. 6 बॉल मध्ये आता धावा करायच्या त्या म्हणजे 8. स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतं विकासला काय करायचं नाही. विकासला फक्त स्ट्राईक मात्र रोटेट करायचे. स्ट्राईकवर आणायचं सचिनला. सचिन मात्र सेट झालाय. डब्ल्यू शेवटच्या षटकामध्ये डेड बॉल असेल.
6 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. विकास स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतात. नॉन स्ट्राईक एंडला सचिन त्यांनी तुफानी बॅटिंग या मॅच मध्ये केली. तब्बल 43 धावा कुठून काढल्यात या मॅच मध्ये. पुढचा बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. सिंगल आली. सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 55 धावा. 5 चेंडू आणि 7 या धावसंख्येची गरज. सचिनचे बॅटिंग आवडले असेल मित्रांनो तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. 43 धावा तब्बल. 5 चेंडू आणि 7. 5 चेंडू 7 धावसंख्येची गरज. चला फास्ट खेळा. 5 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज. खराब चेंडू हाताळलाय. नो बॉल. अव्वंतर धाव मिळेल. अव्वंतरच्या मदतीने टीमची धावसंख्या 56. अब तक 56 धावा लागल्या धावफलकावर. पुढचा बॉल. फटका खूप चांगला आहे. फिल्डिंग देखील तेवढीच चांगली पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय. 4 मध्ये बनवायचे आता 6. 4 चेंडू 6 धावाची आवश्यकता. 6 धावा 4 चेंडू मध्ये. खराब चेंडू पाहायला मिळतोय. खराब बॉल हाताळलाय गोलंदाज डब्ल्यूने. अवंतरता मिळेल. टीमची धावसंख्या 57. अजून 4 बॉल मध्ये धावा करायचे 4. 4 चेंडू आणि 4 धावेची आवश्यकता. चला फास्ट खेळा प्लीज. दोन्ही टीमला विनंती करतो थोडा फास्ट क्रिकेट खेळा. चार चेंडू आणि 4 धावेची आवश्यकता या मॅच मध्ये. 4 चेंडू आणि 4 धावाची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. चला थोडा फास्ट खेळा प्लीज. खराब बॉल. खराब चेंडू हाताळलाय. अवांतर धाव खर्च केली जाईल पुन्हा एकदा डब्ल्यूच्या माध्यमातून. आणि आता 4 बॉल मध्ये 3 धावा बनवायच्या आहेत. 4 चेंडू 3 धावा. खूप चांगला फटका ऑन साइडला दिशा दिली. सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या ती म्हणजे 60. आता 3 मध्ये बनवायचे 2. 3 चेंडू 2 धावा. सचिन वैयक्तिक 45 या धावसंख्येवर खेळतोय. 45 धावा त्याने बनवल्यात. खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळते सचिनच्या माध्यमातून. सलामीला आले होते सचिन बॅटिंगसाठी. पहिल्या षटकामध्ये 20 धावा ठोकल्या आणि चांगली बॅटिंग करत राहिले या मॅच मध्ये. चला चेंडू पूर्व चेंडू द्यायचा मैदानाच्या आतमध्ये. मॅच बॉल आलाय. 3 बॉल आणि धावा करायच्या त्यामध्ये 2. 3 चेंडू 2 धावा. चला सागर दाभाडे आपण फार वेळ घेत आहे. विनंती करतो की आपण थोडं फास्ट खेळा. 3 बॉल 2. चांगला फटका ऑन साइडला दिशा दिली. फक्त सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 61. 2 चेंडू आणि 1 धावची गरज. सामना जवळजवळ सचिनने हा सेहेचाळीस धावा वैयक्तिक तो खेळतोय.
जर या बॉलवर चौकार मारला तर 50 धावा कंप्लीट होतील, म्हणजे या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक सचिन हा फलंदाज ठरेल. 1 धावची गरज, 2 चेंडूमध्ये धावा बनवायचे 1, आणि सचिन या बॉलला चौकार मारला तर वैयक्तिक 50 धावा पूर्ण होतील, म्हणजे या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक सचिनच्या नावावर लागेल. 2 चेंडू आणि 1 धावची गरज. 2 चेंडू आणि 1 धाव. हे सामना जिंकण्यासाठी धाव बनवायची आहे. चला फास्ट खेळा थोडं. दोन चेंडू आणि 1 धाव. कुठला संघ पुढे जाणार? फटका फसलाय, धाव मिळणार नाही. डॉट बॉल आलाय. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये समीकरण आहे 1 चेंडू आणि 1 धाव. ही कंपल्सरी काढावीच लागणार आहे आरव 8 बी टीमला. का मॅच पैसा वसूल सामना. प्रेक्षक मात्र घरी जायच्या कंडिशन मध्ये तर पण मॅच पाहता ते लोक थांबलेत. 1 चेंडू आणि 1 धाव. सचिनने मॅच एका हाती जिंकून देण्याचा प्रयत्न केला. जरी धाव झाली नाही तर सचिन मात्र फार निराश होतील आणि टीम पण निराश होईल. 1 चेंडू आणि 1 धाव. मिशन मॅन विनोद निकाळजे साहेब चषक 2025 मधली अतिशय रोमहर्षक सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 1 चेंडू आणि 1 धाव. ही मॅच ही स्पर्धा आपल्याला आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाही. तर जोरदार टाळ्या या मॅच साठी. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. 1 बॉल 1 धाव संख्या. बॉल झाला डेट. 1 चेक झालाय गोलंदाजचा. दुसरा चेक तुम्ही वापरू शकणार नाही. 1 चेंडू आणि आता 1 धाव संख्येची आवश्यकता आपल्याला. गौतम सपकाळे यांच्याकडून जर कॅश प्राइज आले. सचिनने जर चौकार मारला तर 1000 रुपये. गौतम सपकाळे यांच्याकडून रोख रुपये 1000 सचिनसाठी. 1 चेंडू आणि 1 धाव. सामना कोण जिंकणार? सामना जिंकून पुढच्या फेरीमध्ये कुठला संघ जाणार? आरव 8 बी की देवांश 8 असा हा सामना. पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने आपण जाऊया. 1 चेंडू आणि 1 धाव. एक चेंडू आणि 1 धाव संख्येची आवश्यकता आपल्याला. आणि नो बॉल आणि हा सामना जिंकलाय. पण तुझ्या रक्तामधला विमुदाम पाहिजे. तुझ्या रक्तामधला विमुदाम पाहिजे. अरे तुझ्या रक्तामधला विमुदाम पाहिजे. तुझ्या रक्तामधला विमुदाम पाहिजे. असे कैक वैरी अचंबित केले तुझी जाणीची लारे. खूप चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. अखेर विजय संपादन केलं आरव 8 बी टीमने. आणि चला आरव 8 ए आणि मिथ 11 पाहुणे. मिथ 8 पाहुणे चौका गेलाय. मग 1000 द्यायला लागतील. गौतम सपकाळे 1000 रुपये लागतील. चला हा सामना नाही गेलाय ना? मग नाही. चला चांगला खेळ सचिन आपण केला आणि स्पर्धेच्या पुढच्या फेरीमध्ये आपण प्रवेश केलाय. चला नेक्स्ट मॅच मिथ 8 पाहुणे आणि आरव 8 ए संघाचा सामना रंगेल.